नमस्कार मित्रांनो, एलाइट वेल्थमेंटमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपली जी निफ्टीची आजची क्लोजिंग जी आहे ती 25,355 झालेली आहे. उद्यासाठी काय रेंज असू शकतात महत्त्वाच्या लेवल नोट डाऊन करून घ्या मित्रांनो. सपोर्ट म्हणून 25,300 आणि 25,200 हे खूप महत्त्वाचे लेवल आहेत. 25,300 जर ब्रेक झाली तर 25,200 पर्यंत मार्केट इझिली जाऊ शकतं. मार्केटमध्ये थोडासा निगेटिव्ह इम्पॅक्ट तुम्हाला दिसत असेल. त्याचबरोबर 25,500 आणि 25,600 जोपर्यंत मार्केट 25,600च्या वर जात नाही तोपर्यंत मार्केटमध्ये तुम्हाला बुलिशनेस दिसणार नाही. तोपर्यंत मार्केट जे आहे त्या सेल ऑन राईजमध्ये आपण कंपेअर करूया. ग्लोबली जर तुम्ही पाहिलं तर 200 पॉईंटचे मुवमेंट जे आहे ते पॉझिटिव्ह दिसत आहे आताच्या टायमिंगला. ओके, त्याचबरोबर तुम्ही जर रिझल्ट ओरिएंटेड जर आपण न्यूज पाहिल्या तर तुम्ही आज TCSचा रिझल्ट आलेला आहे. 6%ची गेन जी आहे त्यांच्यात ह्या क्वार्टरमध्ये झालेली आहे आणि त्यांनी 11 रुपयाचा डिव्हिडंड जो आहे तो डिक्लेअर केलेला आहे. आता टाटा टेलिक्सचा पण रिझल्ट आला काही मिनिटापूर्वी, तर त्यामध्ये थोडासा ड्रॉप झालेला आहे कंपनीचा रेव्हेन्यू. तिथे तुम्ही एकदा पाहून घ्या व्यवस्थित. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही पाहिला असेल 2 दिवसापूर्वी 91% जो आहे रिटेलर लोकांनी लॉस केलेला रिपोर्ट सेबीनी पब्लिश केलेला होता. तर हा 91% लॉस जो केलेला आहे तो आपल्या तुमच्यासारख्या लोकांनी केलेला आहे. तर जे लॉसचं प्रमाण आहे ते वाढत चाललेलं आहे मित्रांनो. पाठीमागच्या इयरमध्ये जर पाहिलं तुम्ही तर 89 होता, 89 वरनं 91% झालेला आहे. त्यामुळं विचारपूर्वक आणि खूप नॉलेजपूर्वक तुम्ही काय करा, ट्रेड करा. थँक्यू मित्रांनो.